शॉर्ट नाही तर त्यात त्याच्या हळद आलेलं आलंय म्हणून ना तुमच्या चर्यात झालं असेल समय पूजन करा म्हणून चौघांनी करा. पाचवा आज ज्याचा जन्मदिवस आहे त्याला येतं अजित भाऊ या अरे हा घेतो येतो. अरे आपलं याला बोला ना तुम्ही घ्या दादा वाढदिवस तुमचा आहे ना आपण या पुढे सांगा आपण पुढे वाढव 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 खाली खाली वाढव वाढव अरे थोडा तिकडे घ्या माहिती देखील तिकडे तिकडे जायचं भजन करू वाढवणार वाढवणार हां आतमध्ये इकडे काय आहे का इकडे चला मॅडम बॅग घ्या बॅग कोणाची राहिली एकत्र मी फक्त एक डॉक्टर जेवढे पण आहेत तेवढ्यांना एक सूचना करतो. आपण मागच्या वेळी जेव्हा कॅम्प झाला तेव्हा कोणाकडनं पैसे वगैरे घेतले होते का नाही ना. म्हणजे जे आपण औषधं वगैरे देतोय हो काय त्या संदर्भात कोणाकडे वक्तव्य झालं होतं नाही ना. म्हणजे चुकीचा मॅसेज इथं फिरत होता तो. मी जरा विचारलं त्यांना त्यावेळेला कळलं. आपण पण थोडं एकदा हे करून घ्या तपासणी करून घ्या. देखिए रिक्शा वाला कौन है आता तिकडे पलीकडे आयुष्यमान भारत आहे ना सर. हाँ बोल हाँ
चालेल चालेल. आता लगेच सध्या BP वगैरे ते चेक या रेडी पैसे मागतात असं थोडं बघितलं मी नंतर अरे आपले या भाऊ सरपंच या समजा जर का एखाद्याला मोतीबिंदू आला किंवा पडद्याचा आला तर कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जाणार आहोत आपण शंकर हॉस्पिटल पण नेण्याचं पण आणण्याचं पण मोकळं तिकडे आणि एकदम हायफाय हॉस्पिटल आहे ते हो हो हॉस्पिटल पण हायफाय आहे बरोबर काय पाहिजे कुठल्या गोळ्यांचा त्रास होतो असं काय नाही ना ॲलर्जी आला नवा त्या संपूर्ण खाली एकदा बनवलं पूर्ण बोलवलं नका तर तिकडं तिकडं पडले तिकडं ते बघून घ्या नंतर स्वतःची अशी वेगळी मोहर करणारे कृतीशील कृतीप्रवण व्यक्तिमत्व आमचे आधारस्तंभ आदरणीय दिलीप भोईर उर्फ छोटम शेख साहेब रणशंकराज यांनी आगमन होतं की ग्रुप ग्रामपंचायत रेवस यांच्या वतीनं साहेबांचं त्यांच्या समोर असलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं खूप खूप स्वागत करतो. विकास भोईकर तंदुरुस्त असलेल्या या माणसाचा असे मूलभूत गरज असते. बड्डे रे
ते स्वागत करण्यात येते, औषध करण्यात येते. त्याचप्रमाणे आदरणीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय छोटम शेठ यांचे सुद्धा इथे यथोचित स्वागत करण्यात येते. आज ज्यांचा वाढदिवस आहे अर्थातच आदरणीय सुशीलजी यांचे सुद्धा इथे यथोचित औषध करण्यात येत आहे. मित्रांनो, आरोग्य शिबिर म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे डॉक्टर यांना खरंच एक देव, यांच्याकडे देव या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं जातं. आणि खरंच ही ताकद आहे, ही खरंच ताकद आहे. कारण का एखाद दुसऱ्या व्यक्तीचं जीव वाचवण्याची किमया एकतर देवाच्या हातामध्ये असते किंवा डॉक्टरांच्या हातामध्ये असते. अशी धुईर भूमिका बजावणारे आदरणीय डॉक्टर साहेब यांचं सुद्धा मी तुर्तास शब्दसमोरात स्वागत करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो, आज 7 ऑगस्ट गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 आजच्या सुंदर आपण पाहतो आहोत. तर आज सुंदर असे आरोग्य शिबिर जे अतिशय दर्जेदार असून आपल्या सर्वांसाठी मोफत आहे. आणि याची एक स्थापना म्हणू शकतो आपण, कारण का माझा भाऊ माझा बंधू त्याचप्रमाणे माझी भगिनी याच्या उद्देशातून माझा परिवार, माझा सर्वांचा परिवार हा सुरक्षित राहावा, सुरळीत राहावा याच्यासाठी आपण पाहतोय. तर 192 मतदार विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र हरी दळवी आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो आहोत तर जनसामान्यांचा बुलंद आवाज आदरणीय दिलीप शेठ भुईर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या दोघांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत रेवसच्या या सरजमीनवर एक सुंदर असं मोफत असं आरोग्य शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. त्यासाठी मी दोन्ही मान्यवरांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनीच आरोग्य म्हणजे काय हे अतिशय खूप जास्त जवळून पाहिलं आहे. 2019-20-21 असे 3 वर्ष संपूर्ण भारताला नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीला हादरवून देणारा कोरोनाचा प्रादुर्भाव असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येणारे वेगवेगळे आजारसुद्धा असतील. परंतु कोरोना एक असा व्हायरस ज्याने संपूर्ण माणुसकीला हळवून लावलं होतं. आयुष्य आणि आरोग्य यांचा परिपूर्ण मेळ कशा रीतीने साधावा, आरोग्य किती महत्त्वाचं असतं किंबहुना डॉक्टरांच्या भाषेमध्ये मानायचं झालं तर डॉक्टर साहेब कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम किती महत्त्वाची असते, आपली इम्युनिटी किती महत्त्वाची असावी, रोगप्रतिकारक शक्ती किती महत्त्वाची असते याचा एक पुरेपूर लेखाजोखा का असेल ना त्या कोरोना नावाच्या रोगाने माणसाला कुठेतरी सजग करण्याचं काम केलं गेलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहतो तर सर्रास दृष्टीने आज लोक आपल्या आरोग्याला प्राथमिकता देताना पाहायला मिळतात. मग मॉर्निंग वॉक असेल, जिम असेल, अबाउट हेल्दी फूड असेल, अबाउट न्यूट्रिशन्स असेल, अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आज लोकांच्या मनामध्ये आरोग्यासंदर्भातची जी इमेज आहे ती खूप वेगळ्या अर्थाने सुधारलेली आहे. आणि याचं श्रेय हे तुम्हा सर्वांसाठी जाते. कारण का अधिक वेळ न देवता आपण पाहतो आहोत तर सर्व उपस्थित मान्यवरांचा, सर्व नागरिकांचं खूप खूप स्वागत करतो आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय तनुजा मॅडमना विनंती करेन. येस. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर युवती तालुका प्रमुख आदरणीय जान्हवी पाटील मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी ओके मी ताई साहेबांना कारण प्रियंका ताई ग्रुप ग्रामपंचायत रेवस कर्मचारी आदरणीय प्रियंका मॅडम यांचं सुद्धा मी
विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जान्हवी पाटील मॅडम युवती तालुका प्रमुख यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे माजी तालुका प्रमुख आदरणीय पल्लवी पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी आदरणीय मोनिका पाटील मॅडम यांना विनंती करेन. थँक्यू सो मच. विभाग प्रमुख शहापूर मतदारसंघ ॲडव्होकेट सिया पवार मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा तनुजा यांना विनंती करेन. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर ग्रुप ग्रामपंचायत रेवस अंडर येणाऱ्या बेलपाडा शाखा प्रमुख आदरणीय महेश पाटील साहेब आमचे ज्येष्ठ बंधुराज येथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा आदरणीय प्रियंका पाटील मॅडम यांना विनंती करेन. आदरणीय माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रेवस आदरणीय मच्छिंद्र आनंद पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा मोनिका मॅडम यांना विनंती करेन. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर एक प्रतिनिधी म्हणून आदरणीय ओंकार तांबे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. समस्त डॉक्टरी टीम यांच्या वतीने इथे आदरणीय ओंकार तांबे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं मी स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा आदरणीय तनुजा यांना विनंती करेन. थँक्यू सो मच. युवा सेना अध्यक्ष आदरणीय नंदन पाटील येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी अजित पाटील यांना विनंती करेन. अजित पाटील यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर त्यांना पाहता क्षणी छत्रपती शिवाजी महाराज समोर असल्याचा भास होतो असे आमचे ज्येष्ठ बंधुराजे आदरणीय अजित पाटील साहेबांना विनंती करेन की आपण नंदन पाटील साहेबांचं यथोचित स्वागत करावं. आदरणीय CHO डॉक्टर वासुदेव गुंडे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा अजितदादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण CHO साहेबांचं अर्थातच डॉक्टर वासुदेव गुंडे साहेबांचं यथोचित स्वागत करायचं आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे रायगड भूषण म्हणून ज्यांना उपाधी प्राप्त झाली आपल्या अप्रतिम कारकिर्दीच्या जोरावर त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा आदरणीय अजित पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सुशील चंद्र भोसले साहेब यांचं यथोचित स्वागत करायचं. ग्रुप ग्रामपंचायत रेवस यांचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके आदर्शस्तंभ इथे प्रवीण रामचंद्र पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी नितीन दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीण पाटील साहेबांचे यथोचित स्वागत करायचे आहे. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर शिवसेना पक्ष ज्याने खऱ्या अर्थामध्ये आपल्या संपूर्ण खारेपाट परिसरामध्ये वाढवला नव्हे गाजवला आपल्या ऐन जवानीच्या जोरामध्ये आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाला कुठेतरी एक वेगळी उंची देण्याचं काम ज्याने केलं आमचे काकासाहेब आदरणीय बाळकृष्ण शंकर पाटील येथे उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी रुपेश जाधव साहेबांना विनंती करेन. त्यांच्या समोर आपण पाहतोय तरी ते प्रदीप घरत साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत करण्यासाठी अर्थातच आपण पाहतोय कावाडे शाखा प्रमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी अक्षय मच्छिंद्र पाटील यांना विनंती करेन. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मित्रांनो की ज्यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद शाळा रेवस ही खऱ्या अर्थाने कुठेतरी सुजलाम सुफलाम दिशेच्या वाटचाली करते आदरणीय प्रीती सर येथे उपस्थित आहेत. यांचं सुद्धा यथोचित स्वागत करण्यासाठी मी अजितदादांना विनंती करेन. आदरणीय प्रीती सर त्यांच्या समवेत आपण पाहतोय तर आदरणीय दिनेश राणे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. ग्रामसेवक या पदावर सध्या आपण पाहतो तर ते अतिशय निष्कलंकपणे सेवा बजावत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा आदरणीय नितीन पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राणे साहेबांचं यथोचित स्वागत करायचं आहे. लोकशाही बळकट करण्यामध्ये कोणाचा महत्त्वाचा वाटा असेल तर अर्थातच तो प्रमुख वाटा जातोय ग्रामसेवक साहेबांना. कारण का ज्या वेळेला त्रिस्तरीय
एक भूमिका अस्तित्वात आली होती. त्या भूमिकेमध्ये ग्रामपंचायत एक महत्त्वाचा घटक आणि या विनंती करेन की आपण शैला पाटील मॅडमचं यथोचित स्वागत करायचं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी प्रतीक पाटील पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो आहे. आणि ज्याची अपेक्षा तुम्हा आम्हा सर्वांना होती ती अपेक्षा आपण इथे सुरुवात करतोच आहोत. पण त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा वेलकम, एक महत्त्वाचं स्वागत करणं राहिलेलं आहे. ते स्वागत आहे अर्थातच आदरणीय दिलीप भोईर साहेब यांचं, ज्यांच्या नावामध्येच आपण पाहतोय तर विठ्ठल रुक्मिणी पुत्र यांचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त झाले तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. ज्यांच्या नावामध्येच श्री विठुराय आणि त्याचप्रमाणे रुक्मिणी माता यांच्या दोघांचा आशीर्वाद असं आपण पाहतोय. तर आदरणीय दिलीप शेठ विठ्ठल भोईर यांचं इथे स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा अजितजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत सर्व उपस्थितांचं खूप खूप आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच सर. खूप खूप धन्यवाद. माझा भाऊ, माझा बंधू, माझा सखा आणि माझा संपूर्ण परिवार कशा रीतीने सुरक्षित राहील हे आपण पाहिलं, हे जाणलं, हे हेरलं आणि याची परिपूर्ण जिम्मेदारी आपण उचलली आहे. त्यासाठी मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि पुढील सूत्र मी आदरणीय मॅडम यांच्या शुभास्ते सुपूर्द करतोय. आपलं 2 मिनिटं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ यांना अनुसरून मी 2 शब्द बोलणार आहे. आज आम्हाला इथे छोटम दादांनी आमंत्रित केले. त्यांनी त्यात आरोग्य शिबिर राबवलं आहे. मी त्यांचं बरेच दिवस बघते, बरेच गावोगावी जाऊन ते आरोग्य शिबिर राबवतात. तर ते का राबवतात हे आरोग्य शिबिर? कोण काय उत्तर दे? याचं उत्तर असं आहे की त्यांना समजलंय की आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत. समाजकार्य करताना त्यांनाही जाणीव झाली की आपण या समाजाला काहीतरी देणं आहोत. हे देणं उपकार फेडण्यासाठी ते हे आरोग्य शिबिर राबवतात. तिथे आरोग्य शिबिरामध्ये सगळ्यांचे आरोग्य तपासणी होते. आता जे लोक परमनंट नोकरी करतात, हे करतात, कामधंदे करतात, त्यांची दर महिन्याला किंवा वर्षाला आरोग्य तपासणी होते. पण आपल्या खेड्यापाड्यात राहणारे लोक यांना एवढं जमत नाही की बाबा प्रत्येक वेळी जाऊन आरोग्य तपासणी करावी, BP शुगर चेक करावा. पण आपण हे गावोगावी जे छोटम दादा आरोग्य शिबिर राबवत आहेत त्या निमित्ताने प्रत्येक माणसाला आपला BP बोला, शुगर बोला, छोटे मोठे आजार होतात ते तपासले जातात. तर या माध्यमातून प्रत्येकाला काय आजार असेल, काय असेल याची अगोदरच पडताळणी केली जाते. आता आम्ही बघितलं त्यांनी उत्तम प्रकारच्या औषधांची तुमच्यासाठी सोय केलेली आहे. ज्यांच्या कोणाच्या डोळ्याचे ऑपरेशन असतात ते लोक ते डोळ्याचे ऑपरेशन मोफत करतात. तिथे जाण्या येण्याची त्यांच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते. तसेच आभा कार्ड इथे तुम्हाला पुरवले जातात. छोटम दादांनी भरपूर काही कार्य केलेले आहे. इलेक्शनच्या वेळेला, आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेला ते विरुद्ध पक्षात होते. त्यावेळेला आम्ही शोधायचो की त्यांच्या विरोधात आपल्याला काय प्रचार करता येईल. तर आमच्याकडे काही मुद्दाच नसायचं त्यावेळेला. तर मग आम्ही ठरवलं की जाऊ दे, त्यांची कार्य भरपूर मोठी आहेत, कामं चांगली आहेत, तर आपण आपल्या आमदारांचा चांगला प्रचार करूया. म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल निगेटिव्ह चर्चा करायला काहीच मुद्दा सापडला नाही. तर त्यांच्याकडून हे असं चांगलं कार्य दिवसेंदिवस होत जावं त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. ज्याने खऱ्या अर्थाने शिवसेना पक्ष कुठेतरी हरिपाठ विभागामध्ये वाढवला गेला होता. आदरणीय बाळकृष्ण शंकर पाटील. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू आणि इथे जमलेले सर्व पदाधिकारी आणि जमलेले ग्रामस्थ, पेशंट, स्टाफ, आरोग्य खात्याचा आलेला स्टाफ आणि माझे सहकारी मित्र, छोटम शेट्ट्याबद्दल काही सांगायचं झालं तर तुम्हाला कोणाला सांगायला मिळेल. सर्व परिचित, जवळजवळ त्यांनी अलिबाग मुरुड मतदारसंघ गाजवणारा हा माणूस आता तो प्रत्येकाच्या घरापर्यंत आणि प्रत्येकाच्या आजारापर्यंत म्हणजे प्रत्येकाच्या अवयव पोचण्याची त्याची ही किमया आहे. खरोखरच त्यांनी या जनतेची, गरीब जनतेची नाडी ओळखलेली आहे आणि त्या
त्यानुसार ते शेवटच्या घटकापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची त्यांची तयारी आहे. आता कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत इलेक्शन जरी नसला तरी त्यांची प्रत्येक माणसाची समाजसेवा करण्याची ही त्यांची एक चांगली प्रवृत्ती आहे, जी आपल्या गरीब लोकांसाठी अतिशय चांगली आहे. कोविड काळात त्यांनी जे काम केलं ते सर्वांच्याच परिचय आहे. कोण कोणाला बोलायला, घरातल्या माणसांशी बोलायला तयार नव्हतं. नवरा बायकोशी किंवा मुलं अशी बोलू शकत नव्हती. अशा टायमाला ह्या व्यक्तीने म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मुंबईपर्यंत पेशंट नेले. स्वतःच्या जीवाची काळजी न करता ह्या माणसाने एवढे अहोरात्र मेहनत केली काय, केव्हाही कुठल्याही शासनाचा पैसा न वापरता त्यांनी स्वतःच्या खर्चाने हे सर्व, आणि आज तेव्हापासूनच कोविडपासूनच त्यांची जी प्रसिद्धी मिळाली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. बरंचसं काय बोलत आहे, पेशंट थांबलेलं आहे, बोलता ही काय नवीनच आहे त्याच्यामुळे बोलता येणार नाही, तर माझ्याकडे काय चुका घडली. परंतु खरोखर आपल्याला जो माणूस आता मिळालेला आहे, आपल्या विभागाला, आपल्या तालुक्याला सेट तर आहेतच, परंतु त्यांच्या जोडीला आता एक असा माणूस मिळाला आहे की खरोखर आपल्या खारीपाटाचा खरोखर आता उद्धार होण्याची वेळ आलेली आहे. आपण सर्व एकत्र येऊ, म्हणजे कुठलाही राग रोष पक्ष जर बाजूला जर ठेवला आणि प्रगतीच्या मार्गाला गेलो तर खरोखरच आपली प्रगती होईल. आणि ती करून घ्यायली पाहिजे, करून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी एकत्र राहून आपली कशी प्रगती होईल, आपल्याला सुविधा कशा मिळतील, पाणी काय, रस्ते काय, रोजंदारी, ह्याच्याकडं मुलांचे चांगले म्हणजे शिक्षण वगैरे कसं काय मिळेल तर ह्या मंडळीकडून आपण करून घेतलं पाहिजे. आता खरोखर आपल्या अलिबाग तालुक्यासाठी जी चांगली जोडी जमलेली आहे ती चांगली खरोखरच काय की लोकांना काही ना काहीतरी आपल्याला त्याचा फायदा होईल. मी खरोखर छोटम सेटचे तसे जी आलेली मंडळी याचे आभार मानतो. जास्त काय बोलू इच्छित नाही, कारण हा काय याचा राजकीय स्टेज नाही, हा समाजसेवेचा स्टेज आहे. आणि त्यांच्याकडून आपण कुठला तरी एक गुण घेतला पाहिजे. तर खरोखरच त्यांच्याकडून अनेक गुण आहेत, राजकारणी आहेत, ते सर्व काय आहेत, व्यावसायिक आहेत सर्व, पण त्यांच्याकडून एक समाजसेवेचा आणि एक चांगलं नागरिक म्हणून राहण्याचा जरी गुण आपण जरी घेतला तरी आपलं आयुष्य सफल होईल आणि सर्वांना त्याचा समाधान होईल. जय हिंद, जय भारत. आपले दमदार आमदार महेंद्र शेठजी दलवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आपल्याला इथे आरोग्य शिबिर हा तिसरा उपक्रम आहे. पहिला जो झाला तो नौखार येथे, दुसरा झाला सारा, आणि आपला तिसरा उपक्रम आहे तो देवस ग्रुप ग्रामपंचायत या पूर्ण पंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी आजच्या सन्माननीय शिवसेनेच्या भाग्यता पाटील महिला तालुका प्रमुख आपण इथे उपस्थित झाला, त्याबद्दल आमदार साहेबांच्या वतीने आणि सन्माननीय जिल्हा परिषदेच्या पक्षप्रतोद मानसीताई दळवी गेल्या दोन्ही कॅम्पला होत्या, पण आज त्यांना काहीतरी कामानिमित्ताने आपल्यावरची जबाबदारी सर्वांवरती दिलेली आपण उपस्थित झाला, त्याबद्दल धन्यवाद. जान्हवी पाटील युवती तालुका प्रमुख आपल्यालाही धन्यवाद. त्याचबरोबर ॲडव्होकेट सिया पवार विभाग प्रमुख शापूर आपल्यालाही धन्यवाद. महेश पाटील बेलपाडा शाखा प्रमुख धन्यवाद. कारण आजच्या ह्या उपक्रमासाठी आपण सर्वजण एकत्रित आला. प्रत्येकाच्या घराघरामध्ये आरोग्य धनसंपदा होणं गरजेचं आहे, कारण आपल्या बऱ्याच ग्रामीण भागामधल्या महिला किंवा पुरुष हे सिव्हिल हॉस्पिटलला गेले 1 महिन्यापूर्वी, तिथे कॅन्सरची तपासणीसाठी मुख्यमंत्री सहायता योजनेच्या अंतर्गत शाखा अलिबाग जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेली ही पूर्ण जिल्ह्यासाठी बससेवा होती. पण आपल्या इथला कोणताही महिला किंवा पुरुष कॅन्सरची पूर्व तपासणी करायला न गेल्यामुळे हे लक्षात आलं की इथे कॅम्प घेणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेला आपण सर्व महिलांनी जसा आज पुढाकार घेतला तसा पुढेही पुढाकार घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्र अनंत पाटील आपल्यालाही धन्यवाद. डॉक्टर ओंकार तांबे, त्याचबरोबर नंदनजी पाटील युवा सेना त्यांनाही धन्यवाद देतो, कारण आपल्या खारेपाट क्षेत्रामध्ये असणारा हा कॅम्प आहे. आपल्याकडेही आपण नमूद केलं की येणाऱ्या काळामध्ये धरण शापूर ही 4,500-5,000
लोकांची वस्तीची ग्रामपंचायत आहे तिथे भव्य दिव्य करू असं आपणही सांगितलं. तुम्हालाही धन्यवाद देतो, कारण लोकांना आरोग्यविषयक पूर्व जनजागृती आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिर मोफत देणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर CHO वासुदेव गुप्ते सुशीलजी ज्यांचा आजचा जन्मदिवस आहे. आजचा चांगला योग आहे की आज त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी या रेवस ग्रामपंचायतमध्ये सुशीलजी जयेंद्र भोसले हे रायगड पुरस्कृत त्यांना मिळालेला आहे जिल्हा परिषदेच्या वतीने. मी त्यांनाही धन्यवाद देतो, कारण असं आजच्या तुमच्या दिवसाला जन्मदिवसाला आज आरोग्य शिबिर आहे. आज पूर्ण 3 वाजेपर्यंत आपल्याला वेळ द्यायचा आहे लोकांसाठी. आपल्यालाही मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर प्रवीण रामचंद्र पाटील, बालकृष्ण शंकर पाटील, प्रदीप घरत, नितेश सर, त्याचबरोबर दिनेशजी राणे आपल्यालाही धन्यवाद देतो. आपण प्रशासक आणि ग्रामसेवक आहात, आपल्याला धन्यवाद देतो. अजित पाटील सर्वात पुढाकार घेऊन काम करणारा माणूस म्हणजे अजित पाटील. त्यांनी सांगितलं होतं की ग्रुप ग्रामपंचायत रेवसचे सन्माननीय माजी सदस्य आहेत. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला रेवसपासून आपण कॅम्प घेऊया, कारण इथे कोडीवाडा आहे, अनेक समाजाचे लोक आहेत, लोकवस्ती मोठी आहे, ते इथे कॅम्प होणे गरजेचं आहे. कारण मागच्या वेळी आपण आरोग्य शिबिर घेतला होता, त्याचबरोबर उद्यम आधार आणि त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड त्याचे काही आज कार्ड आलेले आहेत. त्यांच्याकडून आपल्या महिला संघटिका असतील किंवा तालुका प्रमुख असतील त्यांच्या हस्ते वाटपही होणार आहे. आज आपण अजितजी पाटील यांचा सन्मान केलेला आहे, ज्यांनी पुढाकार घेतला आहे, त्याचा सन्मान व्हावा यासाठी मी आमचे काका पोलीस PS पाटील पोलीस रिटायर्ड त्यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते त्याचा सन्मान व्हावा. थँक्यू. आज आपण आयुष्यमान भारत कार्ड हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याला 5 लाखापर्यंत मुख्यमंत्री आरोग्य यासाठी 5 लाखाचा आपल्याला जर कोणता आजार झाला तो शासनाच्या निगडीत असणं गरजेचं आहे. आपल्याला 5 लाखाचा आजारचा उपचार करता येईल यासाठी आपण सर्वांनी आज पुन्हा एकदा कॅम्प लागलेला आहे, तर आपण सर्वांनी आधार कार्ड काढून आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर उद्यम आधार घ्यायचा आहे. उद्यम आधार याची गरज काय, तर आपले जेवढे पण बचत गट आहेत किंवा महिला आहेत त्यांना त्याचा 5 नाही 10 लाखापर्यंत लाभ घेता येतो. बरोबर ना मॅडम? हां, तर लाभ घेता येतो किंवा बचत गटांना त्याचा लाभ घेता येतो. त्यासाठी आजही तो कॅम्प आहे. पुन्हा एकदा आपण त्या कॅम्पचं सगळ्यांनी लक्षात घेऊन महिलांनी त्याची संधी घ्यायची आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आरोग्य कॅम्प हा होणं गरजेचं आहे, कारण या ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला ही पावसाचे दिवस चालू आहेत त्या वेळेला प्रत्येक माणूस आपल्या शेतीच्या कामामध्ये गुंतलेला असतो. थोडाफार ताप आला तर तो हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी टाळाटाळ करतो. आणि म्हणूनच आमच्या सर्वच शिवसेना आमचे सन्माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प होतो आहे. आणि त्यांनी सांगितलं आलं की बाबा या पूर्ण खारेपाट विभागामध्ये हे भाताचं कोठार म्हणून ज्याला बोललं जातं, त्या कोठारासाठी काम करणारी लोक ही शेतीत रात्रंदिवस काम करणारी मंडळी आहे, तर तिथं कॅम्प होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय आमच्या पक्षप्रतोद मानसीताई दळवी त्यांचंही म्हणणं आहे की प्रत्येक घरोघरी जाऊन आधार कार्ड असेल किंवा आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा रेशनिंग कार्ड असेल किंवा उद्यम आधार असेल, प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन काढण्याचं काम आमदार साहेबांनी एक पाऊल पुढे ठेवून, त्याचबरोबर आमच्या मानसीताईंनी पुढे पाऊल ठेवून आणि आमच्यावरती सर्वांवरती जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं काम करण्यासाठी आम्ही सर्वच मंडळी इथे पुढाकार घेतलेला आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिलात. माझ्या समोर असलेले सर्व या पंचकृषीतील ग्रामस्थ, त्याचबरोबर
आयुष्यमान भारत जे काढण्यासाठी आमची टीमवर्क आहे त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर सन्माननीय अलिबाग हॉस्पिटलच्या वतीने जे डॉक्टर देण्यात आले त्यांनाही धन्यवाद देतो. ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय त्याचे प्रशासक, ग्रामसेवक, त्याचे कर्मचारी त्यांनाही धन्यवाद देतो आहे. कारण हा 3 वाजेपर्यंत कॅम्प चालणार आहे. आपण जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे तिथे त्यांनी त्यांचे सहकार्य करत आहे. परत एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी माझे विचार इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोळी लोकांचे प्रतिनिधित्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना ओळखलं जातं, आदरणीय गणेश कोळी साहेब येथे उपस्थित आहेत. इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण पाहतोय तर नागरिक कोळ्यांचं एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय गणेश कोळी साहेबांचं इथे यथोचित स्वागत करण्यात येते. धन्यवाद मान्यवर, धन्यवाद गणेश सर. येस येस येस. अधिक वेळ न दवडता आपण आरोग्याची प्रतिज्ञा घेतो आहोत. मित्रांनो, माझी विनंती असेल आरोग्यासंदर्भात असलेल्या अवयवदानासंदर्भाची एक छोटीशी प्रतिज्ञा आपण घेत आहोत. माझी विनंती असेल सर्व मान्यवरांना, उपस्थित सर्व नागरिकांना की आपण आपल्या जागेवर व्यवस्थित उभं राहायचं. मी लीड करेन, माझ्यानंतर सर्वांनी आपलं एक हात पुढे करायचं आहे. आपण अवयवदानासंदर्भात प्रतिज्ञा घेत आहोत. रेड एक्झॅक्ट सावधान. मी अशी प्रतिज्ञा करतो की मी माझे असलेले सर्व अवयव उतिदान करेन, ज्याचा वापर माझ्या मृत्यूनंतर एखाद्याला नवीन जीवन देण्याकरिता करण्यात येईल. आपल्या देशात प्रत्यारोपणासाठी अवयव आणि ऊतींची कमतरता लक्षात घेता मी माझ्या कुटुंबाला, मित्रांना आणि देशवासियांना त्यांचे अवयव आणि ऊती दान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी प्रतिज्ञा करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आपण अधिक वेळ न दवडता यथोचित कार्यक्रमाला सुरुवात करतो. थँक्यू सो मच माझ्यावर. येस. आणि तत्पूर्वी अजून एक आपण पाहिलं मित्रांनो तर आजचा 3रा कॅम्प आहे. पहिला कॅम्प मला वाटतं नवखर येथे पार पडला आणि त्याचप्रमाणे 2रा कॅम्प साराळ येथे पार पडला गेला होता. माझी विनंती असेल की ते आधार कार्ड, ते सर्वांचे आभा कार्ड, उद्यम कार्ड, हे दोन्ही कार्ड इथे व्यवस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर आजचे आयुष्यमान कार्ड रेवस यांचे इथे वाटप होणार आहे. मी ज्यांची नावं घेईन त्यांनी जरा स्वच्छ समोर यायचे, त्यांना ते इथे हँडओव्हर करण्यात येतील, त्यांना देण्यात येतील. ललिता कोळी, भवानी गजानन कोळी, विशाल नागेश कोळी, वैष्णवी विशाल कोळी, मानसी सरोज मनोरे, नागाय अनंत कोळी, मीना मोरेश्वर कोळी, त्रिवेणी पेरेकर, प्राप्ती मनोरे, स्पर्श अमृता पाटील, रिया पाटील, नलिनी पाटील, रंजना पाटील, स्मित पाटील, अनुराधा म्हात्रे, अजित पाटील, लता पाटील, अजित दादा. मी ज्यांची नावं घेतली तिथे कोण उपस्थित असेल त्यांच्यापैकी त्यांनी प्लीज पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे मच्छिंद्र पाटील येथे उपस्थित आहेत. अजित पाटील आपण समोर जायचं आहे. आपल्या माध्यमातून या सुंदर अशा आयुष्यमान करण्याचा श्री गणेश करण्यात येतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लता पाटील, लता पंढरीनाथ पाटील, अचल रोशन पाटील, रोशन संदीप पाटील. ओके. आदरणीय राधाबाई कोळी येथे उपस्थित झालेले आहेत. आदरणीय हेमंत म्हात्रे येथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आयुष्यमान कार्ड प्रोव्हाइड करायचं आहे.